नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्यामध्ये आपलं स्वागत. आम्ही वारल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. शेतकऱ्यांना रक्षाबंधनला 4,000 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण खरंच शेतकऱ्यांसाठी सरकारने वाढीव 2,000ची घोषणा केली आहे का? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं? चला पाहूया. खुशखबरी अब रक्षाबंधन के अवसर पर सरकार देने वाली है पीएम किसान सम्मान निधि पर 2,000 नहीं बल्कि 4,000 रुपये। सोशल मीडियात एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय. यात असा दावा केला जातोय की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता रक्षाबंधनाला येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा केले जातील. पण या दाव्यात तथ्य आहे का? शेतकऱ्यांना 4 महिन्यांनी 2,000चा हप्ता मिळतो. मग आता रक्षाबंधनाला 4,000 रुपये येणार आहेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना 4,000 रुपये. केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाढीव 2,000 रुपये देणार. किसान सम्मान निधि पर 2,000 नहीं बल्कि 4,000 रुपये. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? खुशखबरी अब रक्षाबंधन के अवसर पर सरकार देने वाली है पीएम किसान सम्मान निधि पर 2,000 नहीं बल्कि 4,000 रुपये. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. सरकार शेतकऱ्यांना 4,000 रुपये देणार असल्याचा दावा करत असल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे, तर काहींना याबाबत संभ्रम आहे. खरंच सरकार शेतकऱ्यांना रक्षाबंधनाला 4,000 रुपये देणार आहे का? हा विषय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण पैसे देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली. याबाबत अधिक माहिती सरकारकडूनच मिळवली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. केंद्र सरकारनं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. व्हायरल व्हिडिओ AI वापरून तयार करण्यात आलाय. 24व्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेत दर 3 महिन्यांनी 2,000 रुपये मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जूनला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आधीच जाहीर केला. केंद्र सरकारनं 24व्या हप्त्याबाबत अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे तुम्हाला असा कोणी व्हिडिओ पाठवला तर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत रक्षाबंधनाला सरकार शेतकऱ्यांना 4,000 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.